नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगर दऱ्यातल्या गोष्टीत. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन आलोय. ही गोष्ट आहे एका राजाची. एक मोठा राजा होता आणि त्याने एक दिवशी काय केलं, म्हणला मित्र मोठा आहे, मी जे म्हणील ते खातोय, जे म्हणील ते पेतोय, पण हे गोर गरीब लोक यांच्यासाठी पण काहीतरी मी आज जेवायला करतो. मोठा दयाळू होता राजा. म्हणून त्यानं काय केलं, त्याच्या गड्यांना सांगितलं 10-5 कढया खीर बनवा. मस्तपैकी आज गोर गरीब सगळे काही मला जीव घालायचे. मस्त त्याने खीर बनवली. पण भानगड अशी झाली की एका खिरीच्या कढईत साप पडला. तो बुडाला जाऊन बसला. सगळी खीर विषारी झाली आणि ती त्या गरिबांना वाढली आणि एका पाठी एक सगळे गरीब लोक मरून गेले. राजाला वाटलं हे काय झालं, मी तर दान धर्म करायला होतो, गरिबांची भूक मिटवायला होतो, हे सगळे मेले. माझं करू कुणी काही शकणार नाही, कारण मी राजा आहे. पण या गरिबांचा जीव गेला, मला खूप वाईट वाटायले. आत्ता नेमकं मी हे पाप फेडू तरी कुठं. म्हणून राजानं राजवाडा सोडला. मला एखाद्या जंगलात जातो आणि तिथं तप करीत बसतो, तेव्हा या गरिबाचा आत्म्याला शांती लागल. म्हणून राजा थेट एकटाच जंगलाच्या दिशेने निघाला. जाता जाता त्याला एक गाव दिसलं, छोटस गाव दिसलं आणि तिथं काही माणसं बसले होते. त्या राजानं त्यांना विचारलं की नेमकं इथं कुणी असं कोण आहे का की जे भक्तीवर देवावर विश्वास ठेवतय, असं कोण आहे का देवपूजा करतय. गावातल्या लोकांनी सांगितलं आहेत दोघ जण नवरा बायको आहेत. त्यांची मात्र कायम देवावर भक्ती असती आणि ते काही झालं तरी देवानं केलं, चांगलं झालं तरी देवानंच केलं, वाईट झालं तरी देवानंच केलं, असं म्हणून ते जीवन जगतात. मग राजा गेला त्या नवरा बायकोकडं. तर तिथं मस्त त्यांची देवपूजा चालू होती. आणि देवपूजा चालू असताना राजाला दुपार झालती त्या गावात जायला. राजा बाहेर दारात उभा राहिला. मला देवपूजा चालू आहे, ही संपल्यानंतर आपण यांना विचारू की नेमका देव आहे का, सत्य काय आहे. मी तर चांगलं करायला गेलतो, पण माझ्या हातून वाईट घडलं, हे ह्यांना विचारतो मी. तर त्यांची देवपूजा झाली. त्यांनी डोळे उघडले की राजानं त्यांना विचारलं की माझ्या हातून काहीतरी वाईट घडलंय. ते दोघ नवरा बायको म्हणाले माहित आहे आम्हाला, आम्ही देवाच्या भरोश्यावर चालतो, माहित आहे आम्हाला. आणि तोपर्यंत प्रत्येक गावागावात चर्चा एक सुरू झाली की राजानं गोरगरीब सगळे गावातले बोलवले, त्यात विष टाकलं आणि सगळे गरीब संपवले. अशी साऱ्या गावोगाव चर्चा व्हायला लागली. राजाला खूप वाईट वाटायला लागलं. आता हे नेमकं मी पाप फेडू कुठं. ते दोघं नवरा बायको म्हणले तुम्ही काय ते मारले नाहीत, हा एक वरूनच काहीतरी संदेश आलाय. साप पडला म्हणजे देवाचं काम. मग गावोगाव चर्चा पण माझ्या नावानं व्हायली. आता नेमकं मी काय करू, आता कुठं फेडू हे पाप. ते म्हणजे गलती झाली, तुम्ही मोप मायानंच केलंय, पण गलती झाली. पण आता हे नेमकं पाप लागल कोणाला. मी तर चांगल्या आशेनं केलं यांना खायला आणि हे वाईट झालं. त्या देवपूजा करणाऱ्या नवरा बायकोंनी सांगितलं की आता हे पाप नेमकं यांना लागणार,
जे गावागावामध्ये चर्चा करतात की राजानं अख्खं गाव बसवलं, विषारी अन्न टाकलं, अन्नात विष कालवलं, गोरगरिबांना खायला घातलं आणि गोरगरीब मारले, यांना पाप लागणार. राजा म्हणला हे कसं काय, त्यांना कसं काय लागल पाप. ते दोघं नवरा बायको म्हणाले, त्या लोकांनी चर्चा करण्या अगोदर सत्य काय आहे हे जाणूनच घेतलं नाही. राजानं मारलेत का मेलेत का तिसरंच काही झालंय का मध्ये साप पडलाय हे त्यांनी बघितलं नाही. सगळं मनचंच भुकत येत, म्हणून हे पाप त्यांना लागणार. तर मित्रांनो, ही गोष्ट मी याच्यासाठी सांगितली की काही लोक सत्य काय आहे हे पाहण्या अगोदरच चर्चा चालू करतात की असं झालंय, तसं झालंय, तसं झालंय, आणि माहीत तर याला काहीच नसतंय. तर कशी वाटली गोष्ट मित्रांनो, कमेंट करून अवश्य सांगा. भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.